स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं बेसिक्स आणि आज आपण बघणार आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आता बघा, ग्रॅव्हिटेशनचा जर कन्सेप्ट बघितला तर तो सर्वात सुरुवातीला सांगितलाय सर आयझॅक न्यूटन यांनी, आणि त्याबद्दल एक स्टोरी सुद्धा आहे की सर आयझॅक न्यूटन एका अंडर अ ट्री मीन्स अंडर अ ऍपल ट्री बसले होते, मीन्स एका ऍपलच्या झाडाखाली बसले होते आणि त्यांच्या डोक्यावर ऍपल पडलं आणि त्यांनी विचार केला की जो ऍपल आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्डच का बरं पडला, अँगलनी का बरं नाही पडत आहे, किंवा तो जो ऍपल आहे तो हॉरिझॉन्टली फ्लो का बरं नाही केला, तो डायरेक्टली डाऊनवर्ड का बरं खाली पडला. आणि त्यावरून त्यांनी सांगितलं की एक फोर्स असेल जो ऍपलला काय करताय, त्याच्याकडे स्वतःकडे अट्रॅक्ट करताय आणि तो फोर्स असेल अर्थ कडून. त्यानंतर त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या हाईट्सवर सुद्धा हा फोर्स ऍक्ट होऊ शकतो आणि त्यावरून आला आपल्यासाठी कन्सेप्ट ग्रॅव्हिटेशन. सो सुरुवातीला बघू आपण सर्क्युलर मोशन, त्यानंतर बघू सेंट्रिपिटल फोर्स, त्यानंतर काही केपलरचे लॉज आहेत आणि त्यानंतर आपण बघू युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो सर्वात सुरुवातीला बघा सर्क्युलर मोशन काय असेल. सर्क्युलर मोशन असेल जेव्हा कुठलाही ऑब्जेक्ट बघा आता कुठलाही ऑब्जेक्ट असेल तो सर्कलवर मूव्ह करत असेल तर त्याला म्हणून आपण सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय. बघा आता एक्झाम्पल वरून बघून घेऊ आपण. सपोज करा की हा एक स्टोन आहे, एक स्टोन टाय केला आपण. बघा एक स्टोन आहे, एक स्टोन टाय केला आपण एका स्ट्रिंगला, स्टोन टाय केला आपण स्ट्रिंगला आणि त्याला आपण सर्क्युलर डायरेक्शननी मूव्ह करतो, मीन्स सर्क्युलरली रोटेट करतो, तर तो स्टोन परफॉर्म करेल सर्क्युलर मोशन. जेव्हा आपण त्याला सर्क्युलरली रोटेट करू तेव्हा परफॉर्म करेल तो सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना त्याला लागेल फोर्स आणि तो फोर्स जो असेल तो असेल डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. त्यावर ऍक्ट होणारा जो फोर्स असेल तो असेल डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल आणि त्यालाच म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. बघा आता त्यालाच म्हणू आपण सेंट्रिपिटल फोर्स. बघा आता सेंट्रिपिटल फोर्स काय असेल, द फोर्स ऑफ ऍक्टिंग ऑन द फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. जो फोर्स ऍक्ट होते डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. जो फोर्स डायरेक्ट करंट टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल आणि हा फोर्स ऍक्ट होईल ऑन ऑब्जेक्ट, अशा ऑब्जेक्टवर ऍक्ट होईल ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. जो ऑब्जेक्ट परफॉर्म करत असेल सर्क्युलर मोशन त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होईल ऑन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. अशा ऑब्जेक्ट जो परफॉर्म करत असेल सर्क्युलर मोशन त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होईल आणि फोर्स डायरेक्टेड असेल टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. यालाच म्हणतो आपण, बघू शकता तुम्ही, यालाच म्हणू आपण सेंटर सिकिंग फोर्स. यालाच काय म्हणू आपण सेंटर. बघा सेंटर सिकिंग फोर्स मीन्स जो फोर्स डायरेक्टेड आहे टुवर्ड्स द सेंटर, यालाच म्हणतात सेंटर सिकिंग फोर्स सुद्धा. मीन्स हा जो स्टोन रिव्हॉल्व करताय, स्टोन जो सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व करताय किंवा सर्क्युलर डायरेक्शननी रिव्हॉल्व करताय, जेव्हा आपण सपोज करा की स्टोन घेतलाय, स्टोन टाय केला आपण स्ट्रिंगला आणि रोटेट करणं चालू आहे, रोटेट करत असेल तर तो परफॉर्म करेल सर्क्युलर मोशन आणि त्याचा जो फोर्स आहे तो असेल डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. यालाच म्हणू आपण त्यावर ऍक्ट होत आहे सेंट्रिपिटल फोर्स. जेव्हा आपण हा फोर्स रिलीज करू, जेव्हा आपण हा फोर्स काय करतो रिलीज करतो, तेव्हा या स्टोनवरचा फोर्स रिलीज झाला तेव्हा तो जाईल टँजेन्शियल डायरेक्शननी. बरोबर, जेव्हा आपण हा स्टोन रिलीज करून देऊ तेव्हा तो जाईल टँजेन्शियल डायरेक्शननी, मीन्स अलॉंग द टँजेंट जाईल टू द सर्कल. जेव्हा हा फोर्स काय करू आपण रिलीज करू, मीन्स हा फोर्स काय करून राहिला होता, तर या जो स्टोन आहे याला आपल्या सर्क्युलर डायरेक्शननी रोटेट करत होता आणि याचा जो ऍक्टिंग आहे ते होत होती टुवर्ड्स द सेंटर आणि यालाच म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. आणि जेव्हा फोर्स रिलीज करू तेव्हा तो जो ऑब्जेक्ट आहे तो जाईल टँजेन्शियल डायरेक्शननी. आणखी सुद्धा एक्झाम्पल बघू शकतो. बघा आता अर्थ असेल आणि अर्थचा नॅचरल सॅटेलाइट असतो मून. बघा हा किती असेल अर्थ आणि अर्थचा नॅचरल सॅटेलाइट असते मून. आपल्या सर्वांना माहित आहे की मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. मून काय करतं तर रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. मून जे आहे ते रिव्हॉल्व करतं अराउंड द अर्थ. आता तो एक पाथ फॉलो करतो अराउंड द अर्थ आणि जो मून आहे तो अट्रॅक्टेड आहे टुवर्ड्स द अर्थ. मून काय असेल तर टुवर्ड्स द अर्थ अट्रॅक्टेड असतो, बट जोपर्यंत तो मोशन मध्ये आहे तोपर्यंत तो अर्थवर येऊन पडणार नाही. ज्या दिवशी त्याची मोशन थांबून जाईल मीन्स वेलॉसिटी त्याची झिरो होऊन जाईल, मूनची वेलॉसिटी ज्या दिवशी झिरो झाली त्या दिवशी तो जो मून आहे तो येऊन अर्थवर येईल. बरोबर, तो मून आपली जे स्पेस आहे ते सोडून देईल आणि येऊन पडेल डायरेक्टली अर्थवर. मीन्स जोपर्यंत तो व्हेलॉसिटीनी रिव्हॉल्व करताय तोपर्यंत तो अलॉंग त्याच्या डायरेक्शननी रिव्हॉल्व करताय आणि टुवर्ड्स आपला जो अर्थ असेल त्याच्या अलॉंग एक ऑर्बिट बनवत आहे आणि त्या ऑर्बिट मध्ये तो रिव्हॉल्व करताय. आता अर्थच्या अराउंड मध्ये जेव्हा मून रिव्हॉल्व करते तेव्हा बघा त्यावर सुद्धा एक फोर्स ऍक्ट होतो आणि तो फोर्स त्या मूनला टुवर्ड्स द अर्थ ओढत असेल, मीन्स याला सुद्धा म्हणू शकतो आपण सेंट्रिपिटल फोर्स.
याला सुद्धा म्हणू शकतो आपण सेंट्रिपिटल फोर्स, जेव्हा अर्थ मूनला स्वतःकडे काय करत असेल, अट्रॅक्ट करत असेल. आणि ज्या दिवशी मूनची वेलोसिटी 0 झाली त्या दिवशी तो अर्थवरून पळून जाईल, बिकॉज तो टुवर्ड्स द सेंटर ओढेल, मीन्स टुवर्ड्स द अर्थ त्या मूनला काय करेल, अट्रॅक्ट करेल. मीन्स आपली जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ऍक्ट होतो ऍट अ हायर हाईट पर्यंत सुद्धा ऍक्ट होतो. मीन्स अर्थचं ग्रॅव्हिटेशन मूनच्या ग्रॅव्हिटेशन मूनला काय करेल, स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. आणि जोपर्यंत तो रिव्हॉल्व करताय तोपर्यंत त्यावर ऍक्ट होत असेल सेंट्रिपिटल फोर्स, जो डायरेक्टेड आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, जो डायरेक्टेड असेल टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आणि यालाच म्हणू आपण सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन असेल आणि असेल सेंट्रिपिटल फोर्स. बघू शकता तुम्ही.